नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावडे गा. ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 ओवी क्रमांक 145. श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ही जाणीव ज्ञानेश्वरांनी समर्पक पद्धतीनं या ओवीत व्यक्त केली आहे. कृष्णांनी अर्जुनाला सव्यसाची म्हणून इथे हाक मारली आहे. सव्यसाची म्हणजे निष्णात धनुर्धर. अर्जुन दोन्ही हातांनी धनुष्यातून बाण मारू शकत असे. त्याच्या बाणाचा वेग अचूक असे. त्याचा नेम कधीही चुकत नसे. असा जो हुशार लढवय्या आहे त्यानं प्रसंग पडल्यावर धीटपणानं लढलंच पाहिजे. तसं न करता हात जोडून निवांतपणानं नुसतं बसून राहणं शूर माणसाला शोभून दिसत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे सव्यसाची अर्जुना, मी काय सांगतो ते तू नीट लक्ष देऊ नये. तुला देहाची मूर्ती लाभली आहे. मनुष्याचं शरीर तू धारण केलं आहेस. ज्याला शरीर लाभलं आहे त्याला कोणतं ना कोणतं कर्म करावंच लागतं. अरे स्वस्थ बसलं तरी निदान श्वास घ्यावा लागतोच. तेही एक कर्मच आहे. देहधारी माणसाला कर्म टाळता येत नाही. असं असूनही जे कोणी कर्माचा कंटाळा करतात किंवा आपल्याला कर्म करावं लागतं याची खंत बाळगतात त्यांना काय म्हणावं? ते गावंडे किंवा अडाणी होत असं म्हटल्या वाचून उपाय नाही. आपल्या बांधवांशी आणि गुरुजनांशी न लढता स्वस्थ बसावं असं अर्जुनाला वाटू लागलं. वास्तविक लढणं हा त्याचा धर्म होता, पण आपला धर्म तो टाळू पाहत होता. तेव्हा कृष्णानं हा त्याला बोध केला. कर्माचं आचरण करणं हे माणसाला जर टाळता येत नसेल तर त्यानं आपलं कर्तव्य कर्म नीट पार पाडावं असा कृष्णांच्या सांगण्याचा रोख आहे.